सांगली शहरातील गारपीट चौक परिसरात मंगळवारी रात्री 11:30च्या दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे। दलित महासंघाचे राज्याध्यक्ष उत्तम मोहिते वय वर्ष 41 हे आपल्या समर्थक आणि मित्रांसोबत घराजवळ वाढदिवस साजरा करत होते। त्याचवेळी शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वय वर्ष 30 राहणार इंदिरानगर सांगली हा तिथं आला। किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूप क्षणात भीषण स्वरूपात बदललं। शेखने आपल्याजवळ असलेल्या गुप्तीसारख्या धारदार हत्यारानं मोहिते यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात मोहिते यांच्या पोटावर आणि छातीवर खोल जखमा झाल्या। त्यांचे आतडे बाहेर आले होते तर डावा हात कोपरापासून तुटला होता। हा हल्ला इतका निर्दयी होता की उपस्थित सर्वजण हादरले। यानंतर संतप्त जमावानं आरोपी शेखला पकडून बेदम मारहाण केली। त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला। घटनास्थळी पोलीस निरीक्षक त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सतीश शिंदे हे दाखल झाले। या डबल मर्डरमुळे संपूर्ण सांगली शहर हादरला असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस प्रशासनाकडून गारपीट परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दलित महासंघाचे राज्याध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या हत्येमुळे समाजात प्रचंड संतापाचं वातावरण आहे। घटनेमागचं नेमकं कारण आणि वादाचे स्वरूप काय होते याचा तपास सध्या सुरू आहे। सांगली पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून पुढील चौकशीसाठी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। कवठेमंकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।